श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे. स्वामी भक्तांनो, आज आपण सांगली येथील रहिवासी असलेल्या एका स्वामी सेवेकरी ताईंचा खूप सुंदर असा अनुभव त्यांच्या शब्दामध्ये बघणार आहोत. प्रत्येकाला वाटतं की माझ्या वाटेला खूप दुःख आले आहे, स्वामींनी माझ्याच नशिबात एवढे दुःख का बरं दिले. तुम्ही जर हा अनुभव ऐकला तर तुम्हाला कळेल की आपल्या आयुष्यात दुःख हे काहीच नाही. या ताईंनी किती सोसलं आणि स्वामींनी त्यांना कशी साथ दिली हे आपण बघूया. चला तर मग ताईंच्या शब्दात या सुंदर अशा अनुभवाला सुरुवात करूया. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण असेच रोज स्वामींचे नवीन नवीन अनुभव या चॅनलवरती येत असतात. ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी त्रिवार वंदन. स्वामी भक्तांनो, आज मी माझ्या आयुष्यातील खूप मोठा अनुभव तुमच्यासोबत शेअर करत आहे. मी गेल्या 10 ते 12 वर्षापासून स्वामींच्या सेवेमध्ये आहे. मी स्वामी सेवेत कशी आले? माझं माहेर हे पंढरपूर आहे आणि मला सांगली येथे दिलेलं आहे. माझं माहेर पंढरपूर असल्यामुळे आमचे घरचे वारकरी संप्रदायाचे होते, त्यामुळे लहानपणापासून देवाची भक्ती करणं मला खूप आवडत असायचं. माझा पांडुरंगावरती खूप विश्वास होता. लग्न झाल्यानंतर खूप मोठ्या संकटाला सामोरे जावं लागलं, कारण माझा जो एक पाय आहे तो जवळपास 70% हा अपंग आहे. या हँडिकॅपमुळे माझ्याशी कोणी लग्न वगैरे करत नव्हतं. पण माझे जे मिस्टर होते त्यांना आई वडील कोणीच नव्हतं. त्यांचे आई वडील ते लहान असतानाच एक्सपायर झालेले होते. त्यांना बहिणी नाही, त्यामुळे त्यांचा सांभाळ त्यांच्या मावशीने केलेला होता. लहानाचं मोठं त्यांनी केलं, सांभाळ केला. त्यामुळे आता आई वडील नसल्यामुळे एवढा विचार कोण करत नाही आणि त्यामुळे तोचे दोनाचे 4 हात करावे म्हणून त्यांच्यासोबत माझं लग्न करून देण्यात आलं. सुरुवातीला माझे मिस्टर हे खूप व्यसनी होते. त्यांना दारूचं व्यसन होतं आणि माझी परिस्थिती अशी, मी पण घरातली सर्व कामे करत होती आणि महाराजांची म्हणजेच विठ्ठलाची सेवा मी करत होती. आणि त्यानंतर हळूहळू दिवस गेले आणि आम्ही 10 बाय 10च्या खोलीमध्ये राहत होतो. त्यामध्ये काय झालं की आमच्या शेजारीच एक ताई होत्या, त्या स्वामींची खूप सेवा करायच्या. पण मला असं वाटायचं की माझी श्रद्धा ही विठ्ठलावरती आहे आणि मग मी कसं स्वामींचं करू. त्यामुळे मी त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं आणि मी माझी विठ्ठलाचीच सेवा करत राहिले. त्यानंतर मला प्रेग्नेन्सी राहिली आणि प्रेग्नेन्सीमध्ये काय झालं की 9व्या महिन्यामध्ये जेव्हा सोनोग्राफी केली, चेक केलं, बघितलं तर डॉक्टरांनी सांगितलं की बाळ पोटामध्येच गेलेलं आहे. असं कळल्यानंतर पायाखालची जमीन सरकली. खूप दुःखाचा डोंगर कोसळला होता. त्यावेळेस साथ द्यायला कोणीच नव्हतं. जवळ फक्त आई आणि माझे मिस्टर होते आणि मग असं परिस्थितीमध्ये बाळ गेलं. आता मी खूप एकटी पडलेली होती. त्यामध्ये हे हँडिकॅप असण्याचं मला खूप वाईट वाटायचं की मी नॉर्मल नाही. सर्वजण वेगळेच माझ्याकडे बघतात, मला कमी लेखतात, पण मी नाही, कमी नाही असं वाटायचं. त्या दरम्यान काय झालं की मला एक स्वप्न पडलं. त्या स्वप्नामध्ये असं झालं की मला विठ्ठल दिसत होते आणि त्यांच्याचमध्ये स्वामी महाराज दिसत होते. म्हणजे स्वामींना मला त्यावेळेस दाखवायचं होतं की विठ्ठल आणि स्वामी हे वेगवेगळे नसून एकच आहे म्हणून. आणि ते दिसलं आणि त्यानंतर मला कळालं की स्वामी महाराज विठ्ठलांचीच इच्छा आहे की मी स्वामींच्या सेवेमध्ये यावं. आणि मग मी स्वामींचं नामस्मरण करू लागलं. मी जास्त काहीच सेवा करत नाही, देवापुढे बसत नाही, काहीच नाही. फक्त एकच माझी सेवा असते, जेवढे मी श्वास घेते त्या श्वासाबरोबर माझ्या याच्यामध्ये मनामध्ये श्री स्वामी समर्थ हा मंत्र चालू असतो. बाकी काहीच नाही. एवढीच माझी सेवा आहे. अगरबत्ती लावणे, दिवा लावणे, देवपूजा करणे आणि श्री स्वामी समर्थ या मंत्राचा कंटिन्यू जप करणे, ही सेवा माझी चालू असते. त्यानंतर काय झालं की मला पुन्हा मुलगी झाली. सर्व काही व्यवस्थित होतं आणि स्वामींची सेवा ही सुरूच झालेली होती. स्वामींच्या सेवेमुळे माझ्या मिस्टरांचं व्यसन हे पूर्णपणे बंद झालं. मला जवळपास त्यासाठी 2 वर्ष लागले. मी त्यांना तारक मंत्राचं तीर्थ मात्र रोज बनवून देत होती. आणि मग असं करता आणि त्यानंतर मला मुलाची अपेक्षा लागली. माझी मुलगी ही 5 वर्षाची झाली होती. लोकांकडे कामाला जाणे, शेतामध्ये काम करणे, त्यानंतर माझे मिस्टर हे मोलमजुरीचं काम करत होते
असे आमचं संसार हा चालू होता. मोठी मुलगी 5 वर्षाची झाली. मला मुलगा हवा होता, कारण कोणीतरी आधार असावा भक्कम असं मला वाटत होतं. स्वामींकडे घराणं घातलं. स्वामींना विनंती केली की मला एक छान असा मुलगा द्या. ज्ञानेश्वर माऊलींसारखा ज्ञानी मुलगा मला पाहिजे आहे असं स्वामींना म्हटले. आणि त्यानंतर मला प्रेग्नेन्सी 3 महिन्यातच राहिली. श्री स्वामी समर्थ तारक मंत्र एवढीच सेवा माझ्या पोटावरती हात ठेवून चालत होती. माझ्याकडे एवढे पैसे नव्हते की मी हॉस्पिटलला जाऊन मी ते चेक करून काही गोळ्या औषध घेऊ, एवढेसुद्धा पैसे नव्हते. मी माझ्या आईकडे 8व्या महिन्यामध्ये गेली. तिकडे गेल्यानंतर म्हणे आपण डॉक्टरकडे जाऊ. तोपर्यंत मी एकही गोळी खाल्लेली नव्हती, काहीच केलेलं नव्हतं. सर्व काही स्वामींच्याच भरोशावरती होतं की स्वामी जे करतील ते स्वामींच्याच हातात आहे. कारण देवाने जो घडू घातला आहे तो देव सुखरूप बाहेरही आणतो असं म्हणतात. त्यामुळे स्वामींवरती प्रचंड विश्वास होता. स्वामींचं नामस्मरण चालूच होतं. मग 8व्या महिन्यामध्ये तिकडे गेल्यानंतर माझ्या आईने माझी सोनोग्राफी केली. सोनोग्राफी केल्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं की तुम्हाला ट्विन्स आहे. आणि मला तरी जाणवत होतं की माझ्या पोटात या अगोदरपेक्षा आत्ता वेगळी हालचाल होते म्हणून, पण काही कळत नव्हतं. ज्यावेळी डॉक्टरांनी सांगितलं की तुला ट्विन्स आहे, आता ट्विन्स आहे पण त्याच्यात 2 मुलीच जर झाल्या तर काय करायचं. पण महाराजांचा विश्वास होता. मी त्यावेळेस जेव्हा डॉक्टर म्हटले ना की 2 बाळं आहेत आणि दोन्ही जोडी व्यवस्थित सुखरूप आहेत, त्यावेळेस छान वाटलं. आणि पण मग त्यांना मी विचारलं की काय आहे, मुलगा आहे की नाही. तर ते म्हटले की आम्ही सांगू नाही शकत, याच्यात काही कळत नाही म्हणे, त्याला वेगळं मशीन असतं. पण त्यांनी एक शब्द वापरला त्यावेळेस मला खूप विश्वास बसला. ते म्हटले की तुमचं सार्थक होणार आहे. असं म्हटल्यानंतर कळालं की 100% मुलगा होणारच आहे म्हणून असं मला वाटलं. आणि त्यानंतर मग आम्ही घरी आलो. मग मी तिथेच थांबली, कारण मला काहीच करता येत नव्हतं. त्यानंतर डिलेवरीसाठी मला घेऊन जाण्यात आलं. सर्व काही व्यवस्थित होतं. स्वामींचं हे चालू होतं नामस्मरण. स्वामींना म्हटलं की मला सेक्शनची वेळ येऊ देऊ नका, कारण ट्विन्स असल्यामुळे डॉक्टर रिस्क घेत नाही आणि ते शक्यतो सेक्शनच करतात. पण स्वामींना म्हटलं की स्वामी, अगोदरच मी हँडिकॅप आहे, लोक माझ्याकडे असे बघतात आणि मला पुन्हा एकदा हँडिकॅप व्हायचं नाही. जर मला त्या सेक्शनमध्ये काही झालं, पुढे त्रास होतो असं म्हणतात, तर मी काम कसं करणार. त्यामुळे स्वामी फक्त एवढंच करा की नॉर्मल डिलेवरी माझी होऊ द्या. आणि काय आश्चर्य स्वामी भक्तांनो, मला कुठलंही इंजेक्शन लावलं नाही, कुठलंही सलाईन लावलं नाही. टेबलवर टाकल्याबरोबर माझी नॉर्मल डिलेवरी झाली आणि दोन्ही बाळ सुखरूप व्यवस्थित बाहेर आले. ती फक्त आणि फक्त स्वामींच्या कृपेमुळे, स्वामींच्या नामस्मरणामुळे. त्यानंतर मग मी डॉक्टरांना विचारलं तर काय झालं. डॉक्टर म्हटले तुम्हाला 1 मुलगा आणि 1 मुलगी झाली आहे. हे ऐकल्यानंतर खूप म्हणजे खूप आनंद झाला. स्वामींनी माझी खूप मोठी इच्छा पूर्ण केली असं वाटलं. मिस्टरही खूप आनंदित झाले. त्यानंतर माझी मोठी मुलगी आता तिचं इंजिनिअरिंग कंप्लीट झालं आहे आणि ती पुण्याला जॉबला आहे. तिचं आम्ही थाटामाटात लग्न केलं. त्यानंतर माझा मुलगा हा डॉक्टरकीला आहे आणि दुसरी लहानी मुलगीसुद्धा इंजिनिअरिंग करते. एवढी पैसे आमच्याकडे कसे आले, काय आले, आम्ही शिक्षण कसे केले, ही खूप दुःखद कहाणी आमची आहे. पण स्वामींची साथ होती. स्वामींनी कधीही आम्हाला उपाशी राहू दिलं नाही. मिरची भाकर का होईना आमच्या घरची हक्काची 2 टाईम स्वामींनी आम्हाला खायला दिली. आम्ही कास्टमध्ये असल्यामुळे आम्हाला फी कमी लागली, पण जे काही पैसे लागायचे ते मी बँकेकडनं व्याज घ्यायचे. त्यानंतर कामाला जाऊन शेतामधलं काही हे करून, त्यानंतर खूप काबड कष्ट करून ते आम्ही पैसे भरत होतो आणि असेच आम्ही 3ही मुलांचे शिक्षण पूर्ण केले. ही फक्त आणि फक्त स्वामींची कृपा आमच्यावरती आहे. त्यानंतर काय झालं स्वामी भक्तांनो, की माझी जी छोटी मुलगी आहे तिचं लास्ट इयर हे चालू होतं. लास्ट इयर चालू असताना काय झालं की त्यांचे कॅम्पस थ्रू हे इंटरव्ह्यू होत असतात. माझी मुलगी ही प्रचंड म्हणजे प्रचंड हुशार आहे. ती फक्त स्वामींच्या कृपेमुळे ती इतकी हुशार आहे ना की बस. आणि तिला जेव्हा क्वेश्चन विचारलं जायचं, इंटरव्ह्यू तिचा झाला त्यावेळेस ते लोक म्हटले की ही स्वतःची कंपनी टाकेल इथपर्यंत हिची बुद्धी आहे असं त्यांनी सांगितलं. त्यावेळेस मग काय झालं की तिला रिजेक्ट करण्यात आलं. कॅम्पस इंटरव्ह्यू कंटिन्यू चालूच होते. त्यामुळे
त्यावेळेस ती म्हटली, मम्मी स्वामी तुझं खूप ऐकतात, स्वामींना साकडं घाल ना, मला पण जॉब मिळू दे ना, असं माझी मुलगी म्हटली. आणि मग मी स्वामींना म्हटलं, स्वामी लेकरू आहे, त्याची आशा आहे, त्याला जॉब मिळू द्या, त्याला निराश करू नका, आज तिचा इंटरव्ह्यू आहे आणि त्याच्यात सिलेक्शन होऊ द्या, असं स्वामींना विनंती केली. आणि त्यानंतर काय झालं स्वामी भक्तांनो, आश्चर्याची गोष्ट, त्या दिवशी खरंच माझ्या मुलीचं सिलेक्शन झालं आणि तिला खूप छान कंपनीमध्ये जॉब मिळाला. माझ्या मोठ्या मुलीने आम्हाला स्वतःचं छत करून दिलं, आमचं जे स्लॅबचं घर करून दिलं. आमची कधीही एवढी ऐपत नव्हती की आम्ही ते करू शकत होतो, तिनं ते करून दिलं. आमची शेती ही गहाण होती, दुसरीकडे हे केलेली होती, गुंतवलेली होती आणि त्याच्यावरती पैसे घेतलेले होते, ती देखील तिनं सोडून दिली. आज मला खूप अभिमान आहे की मला 2 मुली आहे, कारण माझ्या दोन्ही मुली फार हुशार आणि फार गुणी आहेत. मुलापेक्षा मुली ह्या खरंच कधीही चांगल्या असतात असं म्हणायला देखील हरकत नाही. ज्यांना खरंच मुली आहेत ते खरंच खूप म्हणजे खूप भाग्यवान आहे असं मी म्हणते. स्वामी भक्तांनो, असा मला स्वामींनी खूप मोठे आत्तापर्यंत हे अनुभव दिलेले आहेत. श्री स्वामी बघा स्वामी भक्तांनो, किती सुंदर अनुभव आहे ताईंचे. तुम्हाला हा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.